सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आता माझी सगळी कामं झाली तर आता मी स्वयंपाकाला लागते आणि किचन मध्येच आहे मी। चला मग तुमच्यासोबत सगळं शेअर करते आजचा दिवस, आजची भाजी काय काय करणार मी। आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, है की नाही। प्लीज प्लीज तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला, है ना। चला मग लागते कामाला मी। इथं वटाणे आपले किती छान फुगलेत बघू शकता। आम्ही रात्री 11 वाजताची भिजत घातले होते। आता हे की नाही कुकर मध्ये शिजवून घेते, 4-5 विसल घेते मी। आता इथं चपात्या माझ्या करून झाल्यात अशा। इथं वटाणे छान शिजलेत बघू शकता। आणि त्याच्यासाठी आता भाजीसाठी 2 टोमॅटो, मोठा कांदा आहे, छोटा कांदा असं टाकून घेते, लसूण अद्रक सगळं। चला भाजी बनवते। हा 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 काय बारीक कांदा झाला एकदम मस्त। त्याच्यात तेल टाकून घेते, याची तडतड झाली आहे, त्याला हलवून घेऊ आपण। हे पण पुसून टाकते सगळं हे वाला। तर इथे कांदा असा लाल झालाय भाजून। आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया। इथं टोमॅटो हे पण बारीक करून घेतलाय छान असा। छान झालंय ते। त्याच्यात आपण मसाले टाकू सगळे। मसाले काय काय टाकणार ते हे आहे घरचा मसाला आपण घरी बनवलेला। हे लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धने पावडर, मीठ, हळद असं टाकून घेणार सगळं। मी मसाले सगळे टाकून घेतले। आता याला छान हलवू आपण असं। नंतर आपण हे वाटाणे टाकू। आता 5 मिनिट जरा ना शिजू देऊ ह्याला आपण छान मसाल्यामध्ये, कांदा टोमॅटोला। आता मसाला आणि टोमॅटो चांगला एकजीव झालाय, म्हणजे मिक्स झाला एकदम छान। आता ह्याच्यात की नाही आपण हे वाटाणे टाकूया, हिरवे वाटाणे। एवढी टेस्टी भाजी लागते ना, नॉन व्हेज सुद्धा फिकायच्या समोर, माहितीये का। आता याला छान हलवून घेऊ आपण आणि एक उकळी काढायची, जास्त नाही शिजू द्यायचं, पण ऑलरेडी आपले वाटाणे छान शिजलेच आहेत। भाजी आपली तयार आहे। आता बघू शकता किती भारी झाली आहे। आता याच्यावर की नाही आपण कोथिंबीर टाकूया। कधी पण लास्टलाच कोथिंबीर टाकायची, कलर छान येतो, म्हणजे काळी नाही पडत कोथिंबीर। भारीच इथं भाजी बघून एकदम खुश झाली आहे ना, एकदम बढिया छान आहे ना। वाढते रे मी, तू बस जेवायला, वाढते मी। छोटं ताट घेते, व्हेरी गुड। धुवून घे बेटा, लय दिवस झालं वापरलं नाही ना, धुवून घे। धूळ बसते माहितीये का आतमध्ये सुद्धा, असं तूच घेते धूळ जाते। हा कालची पापड पण आहे तिथं, ते पण खायची तर खा। हा 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 बढिया दिसेल एकदम। हा 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 घे चपाती मोडून घे, खुश। स्कूल मध्ये काय काय की तूप नाही ग, काढावं लागत तूप नाही त्याच्यात। तूप दे दुसरं, नाही ते लाडू साठी ठेवायचे। नाही 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 मयुरी, तिकडे नाहीच आहे, ठेवून दे मयुरी। भेटलं मला ते नको ग तू, थोडं नको ग। बघा काल डिमार्ट मधून आणलेले छोटस, ते लाडू साठी आणले स्पेशल मयुरी। घरचं वापरल्यावर संपून जाईल म्हणून, तुला पुरायचं तूप नाही म्हणूनच मी आणलं बेटा। हे बघा अशी ऐकतच नाही, माझ्यासाठीच आणले ना। हिला हे पण तूप आवडते, मग ठीक आहे मी घरी बनवतच नाही मग। हा चालेल म्हणे बाबा। बघा एवढं मेहनतीने बनवते तरी हिला काही किंमत नाही, है ना आईची। तसं नाही। हा मग घे आता, ही कशावर पण तूप घेऊन खाती,
पण तूप खाल्लेलं चांगलं असते, त्यासाठी हिला मी रोकीत नाही म्हणजे थांबवत नाही, म्हणजे खाऊ देते तूप. अगं बस, एक चम्मचच खायचं असते. तिकडे जा ना थोडंसं, लय जवळ आली मोबाईलच्या. काय काय करावं लागतं शूटिंग करण्यासाठी. प्लीज व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा प्लीज. बघा चपात्या केवढ्या केल्यात. खाते रहो. वरची खात नाही ती, बिन तेलाची असतात वरच्या चपात्या, लास्टवाल्या. तिला माहिती आहे पक्का आहे ना. हे बघा हे कशी मोडून घेते चपात्या. खुश एकदम. भाकर केल्यावर नाही. पण मोठी झाल्यावर खाताल तुम्ही भाकरी बघ, हेल्थसाठी. ठीक आहे चल. भारी तिखट डबा. नाही का तिखट? नाही तिखट केली, तुला तिखटच लागलं, तोंडात लागलं की काय? आणि बघा इथं सामान कसं फेकलं. इथं टाय, बेल्ट, आय कार्ड, इथं स्कूलची बॅग, इथे स्वेटर. आता हे कोणी उचलायचं? आईनं उचलायचं आहे की नाही? हे बघा इथं बॅग. कर जेव, शांतीशी जेवा. टिफिन खाला की नाही मग आज? खाला ना का दुसऱ्याला दिला? थोडा घेतलं दुसऱ्यांनी, पण माझं खाल्लं. नाही, शेअर करून खायचं सगळ्यांनी बेटा. ते असं केलं नाही. तर आमची जेवण हे झाली. भाजी एवढी सुंदर झाली ना, खरंच सांगते. खूप दिवसानंतर बनवली ना अशी भाजी. आणि मला भाजीपाला सुद्धा नाहीये, त्यासाठी वाटाण्याची भाजी केली आहे की नाही. घरात काही नसलं मग कडधान्यच आपण करतो की नाही, वाटाणा, हरभरा, मूग मटकी असं वगैरे वगैरे, चवळी हे ते. तर आज मी मार्केटमध्ये सुद्धा जाणार आहे भाजी आणायला. भाज्या खूप महाग झाल्या आहेत, बघू आता स्वस्त आहेत की कशा आहेत. कारण मागच्या बुधवारी मी गेली होती तर खूपच महाग होत्या. आता जाते भाज्या घेऊन येते अशा छान. आणि अजिंक्य सुद्धा येईल आता कॉलेजहून. बिचाऱ्याला भूक लागली असेल, तरी 2-2 टिफिन दिलेली त्याला मी. काय करणार, तरी मुलं खातात, कोणी आणतं कोणी नाही, तर मग टिफिन पुरत पण नाही, असं होतं माहितीये का. काय करणार. ठीक आहे, मी अजिंक्यची वाट बघते आता. खूप भूक लागली असेल आजूला. तर अजिंक्य आलाय घरी आणि जेवण करतोय. त्याला विचारू भाजी कशी झाली. आणि खूप थकून गेलाय. काय करणार आता, एक्झाम चालू आहे ना. तर ट्युशनहून क्लासेसहून तिकडेच जातो, म्हणजे तिकून तिकडेच जातोय असे. भूक लागली खूप. काय बोलायचं बा. टिफिन खाला ना? 2 टिफिन दिलते. बर. पोरांना नाही दिला? नाही, 12 वाजता सुटला क्लास. अच्छा, म्हणजे कॉलेजमध्ये टिफिन एक खाला? 12 वाजता सुटला, पण परत मध्ये सर आले. हा मग काय समजू लागले, पण पुन्हा 12:30 वाजले. मग अच्छा, 12:30 वाजले तर मग घरी जाऊन काय फायदा, डायरेक्ट गेलो कॉलेजला. हो काय करणार. ठीक आहे. भाजी कशी झाली? बढिया. अरे मयुरी पण बोलत होती तिखट झाली. तुम्हाला काय तोंडात लागले की काय? हा, तिखट झाली. तू चिकन मटन खाणार आहे, तुला तिखट लागायली? मला नाही लागली तिखट. काय माहित. बरं ठीक आहे, असू दे. पण तुझी फेवरेट आहे ना, आहे की नाही? चल कर, आरामात जेवण कर, काय करू नको, शांतीशी जेव. येस येस मामा. येस. काय येसच्या पुढे काय? जेवू दे. पोरं अशीच असतील, काय करणार. जीव दे म्हणे. मी काय तुला जीव नको बोलायली का? नाही, ओके. हो तेवढंच ऐकतो, बाकी दुसरं काय ऐकतो का? कसा हसतोय शर्मिला. तर आता मी चालले मार्केटला. हे दोघं आहेत घरी. मयुरी पण आत्ताच आली, लगेच अभ्यासाला बसली. काय अभ्यास आहे काय माहित. कशाचा आहे का अभ्यास? अच्छा, शांत बसा, भांडणं करू नका. मी भाजी मार्केटला जाते, लवकर येते. बाय बाय. जरा अशी भाजी आणायला. आणि ह्याच्यामध्ये ना कुर्ता आहे माझा. हे कुर्ता टाईट करायचा आहे मला. आणि हे प्लाझो आहे. आता काढीत नाही, नंतर दाखवते आल्यावर. भाजी मार्केटमध्येची एक आंटी आहे टेलर ओळखीची, तिला टाईट करायला देते. आणि हळदीचा डब्बा, हे तुपाचा डबा असा घासून ठेवला आहे मी स्वच्छ. चला आता जाते. चष्मा घेते घालायला. बाय बाय. दोघांनी रेड रेड आज घातलेत कपडे. बर चला, उशीर होतोय. चला, तब्येत खराब आहे थोडीशी. चला ए चल उठ, आजूदारला आले. मार्केटमध्ये खूप गर्दी आहे.
गोभी नेचुरल है। गोभी जो है ना वो गोभी आप लेके जाओ, पैसा मत दो, खाने के बाद पैसा दो। गोभी तो समझो, गोभी तो सब गोभी आता है। टमाटर 20 रुपए किलो। 30 रुपये किलो आहे टमॅटो. इथे ओढणी घ्यायची आहे आणि ते खूप छान फॅब्रिक भेटते, एकदम नेटचं सगळंच मटेरियल मला दाखवते. फॅब्रिक बघा खूप छान आहे मटेरियल कपड्याचं, स्वस्त आणि मस्त एकदम भारी फॅब्रिक. मी हे कलरचं घेतलंय, व्हाईट कलर. माझं यूट्यूब चॅनल आहे बरं का. तर पूर्ण व्हिडिओ छान काढा आणि टाकून द्यायचं. भाऊ इथे खूप जुने आहेत आणि आपले मराठीच आहेत बरं का. असं आहे, मी तुम्हाला अजून एकदा दाखवते. खूप छान आहे असा कपडा आहे, नेटचा, सिल्क आहे ना, सगळं मटेरियल आहे ना ते. हा असं हे अस्तर सुद्धा आहे, एकदम छान. हा काय आता हे क्रॉस करून द्यायचा रस्ता. दरवाजा वाजवा येत नाही. बॅग आहे हातात, खूप मोठं झालंय. आले जो बॅग घेतोय. थँक्यू बेटा. मग हल्दी का साक करायचंय म्हणे ना. पसारा पसारा घराचा. लाईट दुसऱ्या लावते हो ग. मग अभ्यास करत होती. मयूरचे पप्पा गेले. अरे अरे लावलं रे. हे बघा पसारा, कपड्याची थैली. थकून गेले. टॉवेलच नाही तर काय करणार ना. यानंच घाम पुसला. गरम खूप होते बाहेर. सकाळी सकाळी थंडी आहे, अजून पुन्हा थंडी नाही, माहितीये का. सकाळी तुम्ही बघितलं का आज नव्हती थंडी एवढी नव्हत्या. त्याच्याने एवढं गरम झालं मला, माहितीये का. बघितलं रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे. आणि हे आमच्या घराच्या समोरच रस्ता आहे, माहितीये का. घराच्या समोरच एवढा मोठा रस्ता, एवढी ट्रॅफिक. माझी पोरं की नाही रस्ता क्रॉस करून येतात, म्हणजे सगळ्यांचीच पोरं शाळेची असे. आणि आता तर एवढी ट्रॅफिक आहे ना. हे राहू दे, सोड ना. गेम खेळायचं. मी ओरडत असते, मी नाही भेट. त्यांनी भ्यायला पाहिजे, आपण भ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला एक दाखवते कुर्ता. हे माझा ग्रीन कलरचा कुर्ता खूपच लूज होते, त्याला टाईट करून आणलं थोडस. नाही टाईट केलं ना बेटा, दाखवायचं नाही तर कसं. आणि अशी मी मार्किंग करून केली होती. मयूर शांत बस अजिंक्य ही अशी मार्किंग करून दिलेली आणि त्या भाभीने लगेच करून दिला. बॅक साईडला पण असं करून घेतलं मी, म्हणजे फिटिंग छान बसणार. हा उलटा आहे, आता सीधा करून दाखवते. सिंपलच आहे आपला ग्रीन कलर. फिटिंग करून आणलं जरा लूज होते. कसं वाटतं, छान आहे. आता घालीले एक दिवस मी हे असं. आणि मयुरीला की नाही माझा प्लाझो घालायचा ते कट करून आणला. खूपच लॉंग होता, मला सुद्धा लॉंग होत होता. त्यासाठी प्लाझो एक कट करून आणला, खालून शिलाई मारली अशी. तर लवकर देते ती भाभी, तिच्याकडेच नेते मी. 2 भाभीत माझ्या तशा. तर एक ही नसली तर ती नसली तर ही. आणि यांची नौटंकी चालूच आहे. शांत बस नका, थोड फोडू एकेकाचा. आणि हे एक कपडा आणला माझी की नाही ओढणी होती ना व्हाईट कलरची, थकून गेले, बोलायलाच येत नाहीये. थकून गेली. व्हिडिओ बंद करा, म्हणजे एंड करा. एंड करून लगेच फ्रेश होऊन मला स्वयंपाकाला लागायचं का. तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात का. मला येत नाही. हा काय येते मग तुम्हाला. नुसतं बोलायचंय, भांडणं करायचंय. वाव, मोठी फोनी तर शिवायचं की. शिवून आता ह्याला पण शिवून आणावं लागेल. ह्याची मला ओढणी करायची, त्यासाठी हे पहिला व्हाईट कलरची ओढणी होती त्याच्यात की नाही. अजिंक्यचं शर्ट आहे, अजिंक्यचं शर्ट आहे ना, त्याचा कलर व्हाईट ह्याला लागला. तर काय करू ना, अशी मिस्टेक माझ्याकडून कधीच होत नाही, पण मी ह्या वर्षी
झाली यावर्षी नाही, मागच्या वर्षी. कधी झाली हो मागच्या मागच्या वर्षी वर्षी झाली, झाली यावर्षी तरी नाही. मोडणे असे 1.5 मीटर कपडा आणलाय मी आणि पन्ना खूप मोठा आहे ना त्यासाठी 2 मीटर ह्याला कट करून अजून 500 जॉईन रुपये? करणार 500 रुपये फक्त 75 रुपये 50 रुपये मीटर आहे बघू शकता हे कुणाला घ्यायचं असलं तर वसईचे असतील फ्रेंड्स लोक त्यांनी तिथं जरूर जावं हो जरूर. भेट द्यावी त्या दुकानाला जस्ट भाजी मार्केट मध्ये एंटर करतो ना आपण तिथेच आहे त्यांचं दुकान मोठं I can't see. अहो, खूप स्वस्त आणि मस्त 55. आणि नेट छान आणि ह्याचा कुर्ता सुद्धा होऊ शकतो बरं का मध्ये छान असतं लावलं ना त्याचा कुर्ता सुद्धा बनवतात किती मारवाडी लोक तो खूप घेऊन जातात तिथे कपडे असे भाजीपाला जास्त नाही आणला मी खूप ओझं झालेलं आणि हे माझ्या शेंगा फेवरेट फ्लावर मोठा आणला कारण मला भाजी बनवायची मिक्स भाजी नाही आवडत भाजीची. हे बघा हे नाही आवडत मला. हल्दी का साग बनवायचा आजू ठीक आहे. त्यासाठी वांगी आणली वांगी किती दिवस झाला खालीच नाही आजू आहे ना नाही, गाजर. गाजर नाही भेटले बेटा तेच ओझं खूप झालेलं हा भेटली नाही. भेटले नाही फ्लावर आहे आणि ककडी आणली मी 1 किलो खूप दिवस झालं सलाद खालच नाही आता 200 रुपये. आहेत ना मध्ये अजून नोटकीच करतात त्यांनी ही हळद घेऊन आली अशी बस झाली आम्ही हळद चौघात नाही, हेच दिसतं मला. हळदच आहे अद्रक. अदरक, yeah, right. राईट त्यासाठी की नाही मार्केटला यावं लागतं यासोबत फिरावं लागतं अद्रक म्हणून हळद आणणार हळद म्हणून तुम्ही अद्रक आणणार अशी लोक कलर बघ ना, कलर बघ ना बघा. त्याचा. Skin रे, not color. हे कलरवरूनच कळते वगैरे हळद आहे ह्याच्यापासूनच आपण दररोज ती वापरतात ना हळद तीच बनते त्याच्यातून उन्हात वाळून माहितीये का डब्बा असतो त्याला टाकलेला. डब्बा आजच हळदीचा धुतलाय मी त्याच्यात हळद टाकायची आहे चला असं बाय. होतं. तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक प्लीज करा लाईक केलं तुम्हाला समजेल की खरंच माझा छान ए, व्हिडिओ आम्हाला होता काय दाखवायचं प्लीज होतं? प्लीज प्लीज काल आम्ही मार्टून आणलं होतं ना तर ते कंडेन्स मिल्क आणलं होतं तर ते tin तू दिसतच नाहीस तू दादाची आणि दिसणारच आणि नाहीस कॅन तू. होता ना ते हा. काढता जात होते ते कट कट मयुरीचं बोटच कट झालं माहितीये का आणि तिने सांगितलं सुद्धा नाही पण आणि त्यांनी काल खाली पैसे घेऊन आणलं ये बँडेज बघ आई म्हणजे काय झालं म्हणलं काय झालं मग आज मी ना दुसरं थोडंसं बँडेज लावून नवीन गेली ट्युशन मध्ये तर माझी फ्रेंड्स इथं काय लिहिते गेट वेल सून गेट वेल त्याच्यावर लिहिले सुद्धा ते असं गेट वेल एवढूच बँडेज काही नोटकी करीत आहे ना थोडस लागले जास्त नाही माझ्या फ्रेंड्सचं सायन्स सुद्धा आहे. चल. चला बाय 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 गुड Bye. नाईट टेक केअर Bye. फ्रेंड लोकने काय लिहिलंय सांगते तरी पण कोणाचे गेट वेल सून गेट वेल सून रिटर्न बाय झील हा. माझी फ्रेंड हा. गेट वेल सून इथं दुखत होतं मी सांगितलं होतं माहीला की लिहू नको म्हणून तरी पण तिला तिचं साईन केलं आणि असे नाव लिहिलेत आहे की नाही काय तरी विचित्रपणा शे येडे मुली. येडे मग ठीक आहे प्रेम आहे रे अजून फ्रेंड लोकांचं ते दुखण्यावर पण नमक रगडायले तर बोल हा बोल तिला बघून बोलू नको. बोल तू बोल ना आता काय झालं येडी पोरगेत. येडीच आहे की नाही काय करणार तुझी फ्रेंड आहे लय छान आहे ह्यांचा तमाशा सुरू झाला आता मी एंड करते